युगामध्ये या संप्रदायाला सातत्यानं मांडून ठेवलेली आहे. आणि त्या त्रिशुद्धीमध्ये तुम्ही आम्ही चित्त शुद्धी करणं आवश्यक आहे. ही चित्त शुद्धी करण्याकरता तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या प्राणायामाच्या पलीकडे करावं लागत असतात. नाही तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना माणूस शरीराला त्रास देण्याच्या दंड देण्याच्या दृष्टिकोन करत असतो. तसं आजची एकादशी आहे. मी माझ्याकडे दवाखान्याला बाया विचारतो उपवास किती. उपवास करणाऱ्या बाया म्हणतात की म्हणजे असे बरोबरचे मालक म्हणतात की हप्त्यामध्ये दिवस कमी आहेत की बाईची उपवास. मग असं नुसतं ओढून पाडलं पाणी फटक नाही आणि मग चक्करी खाल्ल्या गोळ्या ध्यानात घ्या. उपास फक्त दोनच करायचे. व्रताच्या स्वरूपामध्ये असला तुमच्या गावामध्ये तर सोमवार आणि व्रत दुसरं एकादशी. आज एक मोहिनी तिथून सुरुवात करू. सगळे जण अर्जुनापासून या बाहेरच्या देखायला ज्यावेळेस भ्रमित होतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या एकंदर चित्तावर आचरणावर जी गोष्ट आहे त्याला म्हणतात मोह. आणि मोह माया हे शब्द आपण सातत्यानं वापरतो. मोह आणि माया. माया सोपी आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर एखाद्या वेळेस माया कटेल. पण मोह कटण्याकरता वैराग्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. विठ्ठल ज्ञानाने कटली. पुस्तक वाचू चिंतन करू सत्यात जाऊ मायेचं काय याचं मोहाचं काय. मोहासाठी फक्त एकच काय वैराग्य कशी. वैराग्यासाठी पुन्हा दुसरा शब्द तसाच आहे. आपण त्या भगवंताचं नाव काय म्हणतो मोहन. मोहाचं हनन म्हणजे त्याचं नाश करणारी शक्ती म्हणजे मोहन. हाच मोहन त्या पंढरीच्या पांडुरंगामध्ये विटेवर जाऊन बसला. विठ्ठल विठ्ठल. पहिला भ्रम डोक्यातून काढायचा मला. पहिला भ्रम कीर्तन सुरू होण्यापूर्वी आपल्याला तीर्थक्षेत्राचा लय वेड आहे. आपले लोक गाड्या भरू काशीला जाय इकडे जाय तिकडे जाय पण येतात करदुडे कोरडे ठेवून. सरळ सरळ सूत्र ध्यानात ठेवा. हे 4-5 गावं मी सांगितल्या गावातला धांडोळा घ्यायचा प्रत्येकाला आणि शास्त्रीचे पुढे केस ठेवायची. कोणती केस ठेवायची. पंढरीला पांडुरंग आला कसा आला. भक्त पुंडलिकासाठी भगवंत आले. पुंडलिक काय करतात. आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा करत असताना भगवंत युगे 28 विटेवर तिष्ठत उभे राहतात. तिष्ठंत आनंद कंदम. आई वडिलांची सेवा करत असताना भगवंत युगे 28 तिष्ठत उभे राहतात. या 4-5 गावापैकी जो मायबापाला त्रास देऊन पंढरपूर जात असेल त्याने चंद्रभागेतच मरायला सांगा. विठ्ठल त्यांना वापस यायचं नाही. आमच्या पांडुरंगाचा पहिला संदेश आहे. मायबाप घरामध्ये साक्षात पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपाचं स्वरूप असतं आणि त्याचा अपमान करून जर पंढरपूरला कोणी जात असेल की मी जरा वारीहून जाऊन आलो आणि म्हातारीला पाहतो. अरे खपला पाहिजे तिकडं. ध्यानात घ्या. हे पहिलं आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या. सगळे संप्रदाय सगळे धर्म सगळ्या उपासना देवता उपासना जे काही उपासक देवते सगळे त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या समोर गोष्ट सांगतो मी. सगळ्या ठिकाणी एक काही ना काही प्रकारचं द्वैत म्हणजे वेगळेपण आहे. आम्ही गुरुवारी सांगू. आम्ही मंगळवारीच भेटू. आमच्या गुरुच्या कानात कुरकून सांगू. आमच्या बंधुरेच भेटू. हा सगळा तरफडा आहे. हा जिथं तरफडा आहे समजायचा द्वैत आहे. तुमच्या अंतराने अशा प्रकारचं समत्व आलं पाहिजे. जे तुकाराम महाराज सांगतात क्रोध अभिमान गेला पावटणी एकमेका लागती बाहेर. संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि संप्रदायाचा खरा जाणकार म्हणण्यापेक्षा जातीवंत व्यक्ती ओळखायचा असेल तर त्याचं धोरण येते. त्याच्या पायाने 100 लेकरू जरी लागलं ना हा त्याच्या पाया पडतो. कारण काय अरे माझ्या स्वरूपामध्ये असलेल्या ज्या शक्ती आहेत त्या सुप्त मधून व्यक्त करून कदाचित मी महाराज झालो असेल पण हा कदाचित माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो. आजच तर संख्या पुढे सापडणार नाही. हे समजतो. ज्याला समजलं त्याला संप्रदाय समजला. विठ्ठल विठ्ठल. आणि समाजामध्ये तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्रभर तर फिरतोच भारतात मी फिरतो.
आपल्याकडे एक सवय लागली त्यातल्या त्यात. कोणी असा पांढरे कपडे घालून टोपी बुक्का गिक्का लावून महाराज 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 म्हणून त्याला खाजून द्यायचं खिजून द्यायचं त्याची गंमत करायची. इतका सोपा संप्रदाय नाही. तुम्हाला दोनच गोष्टी सांगायच्या फक्त या संप्रदायातल्या वारकऱ्याच्या. वारकरी म्हणजे नुसता चक्रा मारतो जो नाही, आपल्या अंतरामी असलेले सर्व दुर्गुण हेरून अभ्यासातून त्या प्रत्येकावर वार करतो तो वारकरी. त्या दुर्गुणाचं रूपांतर जो सद्गुणामध्ये करतो, आपलं चरित्र शुद्ध करतो तो वारकरी. म्हणून वारकऱ्याजवळ शक्ती आहे. या वारकऱ्याची शक्ती लक्षात घ्या. दोन मोठ्या एकादशी आपल्या. पहिली जी आहे ना त्याला आपण आषाढी म्हणतो, देवशयनी एकादशी. त्या देवशयनीला तुम्ही आम्ही जायचं पंढरपूरला पांडुरंगाला. तिथं गेल्यावर काय सांगायचं देवाला, देवा तुम्ही आता मुकाट्या झोपा. साधी गोष्ट आहे का, देवा झोपवणार आहे. तुम्ही आता मुकाट्या झोपा. का झोपा? आम्हाला आमच्या मेहनतीचं, आमच्या निढळ घामाचं, आमच्या शेतात असलेलं जे गणे ते सगळं चांगलं होऊन घरात येईपर्यंत आमच्याजवळ कोणतीही कामं म्हणजे तुम्ही मदत यायचं नाही. म्हणून चातुर्मास लागतो. त्यात फक्त पोथी, कुठंच बाहेर जायचं काम नाही. धनाधन शेतीची काम करायची. बरोबर. आणि मग नंतर हळूहळू 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 तुमच्या शेतीचं सगळं पीक एका ठिकाणी आलं. सुड्या कोणा नाही शेत होता, तुमच्या घरामध्ये आला सोयाबीन सोयाबीन की बरोबर अश्विनीच्या दरम्यान जे की नाही लगेच त्या भगवंताच्या नावात दांगडो सुरू, त्याला काकडा म्हणतात. उठा उठा जागे वारे आता, उठा जागे वारे शास्त्री महाराजांना हे बीज रोवलं. गेल्या 7 दिवसापासून प्रत्येक कीर्तनकार आपल्या वाणीतून त्याचं सिंचन करतो. आता तुमच्याकडे जबाबदारी. उठा जागे व्हा. कोणता भ्रम आहे हा? आपल्या व्यवहार्य जीवनाचा भ्रम आहे. या भ्रमातून मी तुम्हाला बाहेर काढतो. मी हळू लक्षात घ्या. पण हा भगवंत जो आहे तो भगवंत तुम्हाला त्या भगवंताशी मिळेपर्यंत फक्त त्याच्याशी एक रूप होईपर्यंत वेगळा वाटतो. परंतु तो तुम्हाला कवेत घ्यायला तयार असतो. कसा तयार असतो? हे सगळे वारकरी पुन्हा जातात 1 महिन्यानंतर. ते डोळा चोळत चोळत उठलं की लगेच एकादशी असते दुसरी, कार्तिकी. तिला काय म्हणतात? प्रबोधिनी एकादशी. प्रबोधन करणे म्हणजे जागृत करणे. देवशैनीला देवाला झोपवणारे आणि प्रबोधनी एकादशीला देवाला उठवणारे वारकरी मला सांगा तुम्ही साधे असले पाहिजे का? वारकरी साधे नाही. वारकरी तुम्हाला मी हळून सांगतो पुढे कसे. पण त्या सगळ्यामध्ये या ज्ञानाचा संथा असला, सातत्याने त्यानं स्वतःचं चरित्र बदलण्याचा प्रयत्न केला असला तरच तो भगवंत लक्ष देतो. कारण तो भगवंत असा उभा असण्याचं खरं कौतुक तेच आहे. माणूस उभा करा तो असा. जेव्हा तुमच्या घरची सोयाबीन फोकटा करून घरात आली, सुडीनं पेटतो तवा जमलो बापा नाही काही खरं. दुसऱ्यांदा का उभं राहतो? लग्न गिन्न लागलं पुरीचं, बाबुल किती व्हायले त्याच्या फळगिल भरलं, लेकरू गेलं.
अरे बापा बापा जमलं. मग तो आठवलं हा तो युगी 28 उभा आहे. म्हणजे तुमच्याबद्दल तो निश्चिंत आहे की हे लेखाचे स्वाभिमान गमावणारे नाहीत. बाहेर तुम्हाला काही म्हणू, तुम्हाला टाळ कुठे म्हणता, मला म्हणतात तुम्ही रिकामे म्हणतात निघले पंढरपूरला. त्याने म्हणून तुमने अभी चखी नाही मजा क्या. त्याला तर ती मजा जेव्हा समजेल का नाही तेव्हा समजेल की 400 400 500 500 किलोमीटर लोक पाहिजे जातात. येडे आहेत का? येडे नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची विठाल विठ्ठल. फक्त इकडे या भगवंताकडे जाताना ज्याच्या आधाराने जावं लागतं त्या संताचं स्वरूप समजलं की लगेच अभंगाकडे यायचं. संत काय? गजानन महाराज पोथी सांगते, संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. आता ज्याच्या गाडीचा काचच खाली नाही झाला त्याच्याकडे काय जाणार तुम्ही गोदड मागायला? जे काय रंजले गांजलेले तुम्ही काच तर उडा लागेल गाडीचा. त्याच्यामुळे संत ओळखायची पहिली गोष्ट लक्षात घ्या, संतांच्या हृदयामध्ये इतकी अपार करुणा असते की त्या करुणेपायी जे जे म्हणून भेटी भूत ते ते मानी जे भगवंत. गाढवाला पाणी पाजलं इतकं मूर्ख संत एकनाथ महाराज नव्हते. पण दगडावर टाकण्यापूर्वी या प्राण्याला जर पाजलं तर याच्या अंतरंगी असलेला हृदयातला भगवंत जो तो शांत होईल हे जाणणारा माझा शांतीब्रह्म होता. म्हणून पहिले तुम्हाला मला या समस्त मानवतेबद्दलचा कळवळा आला पाहिजे. हे ज्याला जाणलं त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. आणि ती ओळख तुम्हाला मला करून देणारे जे असतात ते साक्षात भगवंताच्या घरचे किंवा भगवंताचे स्वरूप असतात. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा काही संत असे तर मोठ्या घरी जातील, मोठे काजू घातील, स्पेशल सगळ्या गोष्टी स्पेशल असतात त्याच्या स्पेशल. मग साध्या माणसानं काय करावं? गजानन महाराजांच्या पोथीमध्ये अमरावतीला गजानन महाराज गेले ते गुरुवाच्या घरी गेले सांगून मी तुला घरी येतो म्हणून. संताचं वैशिष्ट्य येते, संतांमध्ये आपभार भाव नसतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत ओळखती. तुमचे आमचे चेहरे किती अलग असले तरी कापल्यानंतर निळं रक्त काय लाल आहे. हा तुमच्या आमच्या जीवनाचा गुणधर्म जो आहे तो भगवंतापासून आलेला सारखा आहे. या भगवंतानं निर्माण केलेल्या मायेच्या स्वरूपातील पंचमहाभूताचा देह किती वेगळा असला, प्रत्येकाचा चेहरा वेगळा असला तरी आतून भगवंताचं स्वरूप असेल चैतन्य सारखं आहे. हे जे ओळखतात त्याला संत म्हणतात. विठ्ठल. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म 13व्या अध्यायामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. जे जे काय आम्ही शिकलो, डॉक्टर झालो त्याला आम्ही ज्ञान म्हणतो, चुकीची गोष्ट आहे. जे जे प्रत्येक जण शिकला, इकडे मास्टर झाला, इंजिनियर झाला, काही सगळं झाला तो, पण तो व्यवहारात शिकला. व्यवहाराच्या गोष्टी 58 वर्षात संपतात, कधी कधी त्याच्या आधी संपतात. आणि नंतर रिटायर झालं कोणी विचारत नाही. पण संतत्वामध्ये जी मंडळी असते का नाही, जसा जसा वयानं पक्व होईल, ज्ञानानं पक्व होईल, त्यांना एक शब्द बोलावा म्हणून तरी लोक बसतात. हे ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग ज्याला सांगतात त्याला 13व्या अध्यायामध्ये 7वा 8वा 9वा 10वा 11वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये ज्ञान म्हटलं. बाकीच्या सगळी अडचण जी आहे तुमची आमची त्याला अज्ञान म्हटलं. सगळं अज्ञान त्याचाच मोठेपणा घेऊन मिळवतो आपण. भगवंताची प्राप्ती ज्यानं ज्याला पाहिजे मिळते त्याला जर ज्ञान म्हणतात तर ज्ञान पैगा बरवे जरी नदी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तुमच्या माझ्यापर्यंत ज्ञानाची गंगा ज्यानं आणून दिली ते या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नामदेवरावांपासून माऊली ज्ञानेश्वर संत एकनाथ, जगद्गुरु तुकाराम महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजापर्यंत ही जी परंपरा या महाराष्ट्राच्या मातीला लाभली, इतकी भाग्यवान माती कुठं नाही. या ज्ञानाच्या साहाय्यानं देव पहावया गेलो, देवजी होऊन गेलो, ही शक्ती तुमच्या माझ्यामध्ये येऊ शकते. हा आमचा संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं राहेरावासियांचे या प्रयत्नाबद्दल आणि तिकडे शास्त्री बसले त्यांना सुद्धा मनापासून वंदन करतो की तुम्ही आता मार्गामध्ये आली. मार्गे हळूहळू चला, मुखी विठ्ठल विठ्ठल बोला, हा ध्यास सोडू नका.
आणि हा ध्यास धरण्याकरता जे करावं लागतं ते पहिल्या चरणामध्ये सापडतं. कठीण हो नाम कठीण हो